आपलं गेल्या 30-35 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये 30-35 वर्ष ओबीसी आणि बहुजनांना संधी मिळालेली नाही। त्याच्यापूर्वी आपल्या या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि बहुजनांचे प्रतिनिधी होते आणि गेले 30 ते 35 वर्ष असा हा तुमचा आपला सर्व समाज असा हा बहुजन समाज पूर्ण जिल्ह्यातील गेले 30-35 वर्ष प्रतिनिधी विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून वंचित आहे आणि त्यांना कुठेतरी संधी मिळावी आणि म्हणूनच आज आपण गेले कित्येक वर्ष जे काही प्रस्थापित तिथे आता आहेत आमदार आहेत जे प्रतिनिधी आहेत त्यांना निवडून आणण्याचं काम आमचा संपूर्ण ओबीसी आणि विजयंती संपूर्ण बहुजन समाज करत आहे गेले 30-35 वर्ष। त्याच्यामुळे त्यांनी जी काही कामं केलेली नाहीत आमच्या दृष्टीने, उदाहरणार्थ जातनिहाय जनगणना करणे किंवा काही शैक्षणिक सवलती आहेत अशा गोष्टी आहेत त्या बाबतीत त्यांनी काही कामं केलेली नाहीत। त्याची उणीव आहे आणि ती उणीव भरून काढण्यासाठी खऱ्या अर्थाने ओबीसीला प्रतिनिधित्व या 2024च्या विधानसभेमध्ये मिळावी अशी आमची अपेक्षा आहे आणि ती कोणत्याही पक्षाकडून आम्ही असं त्यांना आवाहन करतो आहे संपूर्ण पक्षांना की कोणत्याही पक्षाने आमच्या बहुजन समाजातल्या प्रतिनिधी द्यावा आणि त्याला आम्ही निवडून आणण्यासाठी आम्ही जबाबदारी घेणार आहोत। आम्ही त्यांच्या पाठीशी आमची ताकद उभी करू, अन्यथा असं त्यांनी न केल्यास आमचे पुढचीही गोष्ट अशी आहे की ह्या प्रस्थापितांना पायउतार करण्याची ताकदसुद्धा आमच्यामध्ये आहे, ते आम्ही करण्यासाठी समर्थ आहोत। जिल्ह्याचा विषय आहे ओबीसींचा, संपूर्ण जिल्ह्याचा विषय आहे, पण प्रामुख्याने बहुजन समाज गुहागर आणि दापोलीमध्ये जास्त आहे आणि त्या विषयावरती आम्ही जास्त करून दोन प्रतिनिधी दोन्ही भागातले प्रतिनिधीची मागणी आमची आहे। मध्ये सुद्धा होती, आमचे एक धाडवे म्हणून उभे होते त्यावेळेला त्यांनी 19,000ची मतं मिळवली होती आणि त्या पद्धतीने तिकडेही तशाच पद्धतीने सामाजिक ताकद आम्ही दाखवलेली आहे आणि ही संधी आम्हाला मिळावी अशी आमची अपेक्षा आहे। तसं पण याच्या आधीच्या 3-4 निवडणुका आपण बघितल्या तर हाच अनुभव आहे की निवडणुका चालवायला की आम्हाला कोणतरी उमेदवार द्यावा कोणीतरी उमेदवार द्यावा आपण असं बोलतो, बरोबर आहे। मग जो इच्छुक असतो तो काय करतो, निर्णय येत नाही कुठून, समाज पण काय बोलत नाही, अशा वेळेला तो कुठेतरी उडी मारतो, पटकन तिकडे घुसतो। म्हणजे अगदी खापऱ्यांच्या वेळेचं मी सांगतो अनुभव, त्या वेळेचं पण सांगतो। तर ह्या ज्या गोष्टी घडत आहेत, मग आत्ता जर समजा उमेदवारच दिला नाही तर मग काय करणार? नाही, आम्ही आमच्या ताकदीने उमेदवार हे करू, दुसरा तयार करू आणि आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही उभी करू। जर त्यांनी तसा विचार केला नाही कुठल्याच पक्षाने आमच्या याचा तर आम्ही अपक्ष उमेदवार उभा करू किंवा त्यांना जसं म्हणालो की त्यांना जसे निवडून दिले तसे पाडण्याची पण आमच्याकडे आहे ना ताकद, आम्ही ती ताकद उभी करू। मध्यंतरी चिपळूण तालुका आणि संगमेश्वरमध्ये पण कुणबी समाजाच्या बैठका झाल्या, बहुजन समाजाचे होते, इथं पण तसाच विषय आला की आम्हाला आमच्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। आम्ही फक्त कुणबी समाज म्हणून आम्ही बोलत नाही, कोणी आम्हाला समाजाला फक्त प्रतिनिधी बहुजन समाजाचा प्रतिनिधी पाहिजे, मग तो कुठल्याही बहुजनांचा असला तरी चालेल असा विषय आहे आमचा। आम्ही असं हे म्हणत नाही प्रॉपरली बहुजन म्हणजे कुणबी समाज हा त्या प्रामुख्याने मोठा समाज आहे म्हणून आम्ही कुणबी समाजाच्या हे सगळे आमचे छोटे जे इतर समाजातले ओबीसीचे सगळे घटक आहेत आणि ते सगळे आमचे भाऊबंद आहेत, त्यांना संधी मिळायला पाहिजे असा तालुक्यामध्ये प्रत्येकजण प्रत्येकांच्या संघटना आहेत, ते छोटे मोठ्या संघटना आपापले सामाजिक काम करतच असतात। फक्त प्रतिनिधी कुणी घ्यायचा किंवा लिडिंग कुणी करायचा या बाबतीमध्ये महत्त्वाचा निर्णय जेव्हा येतो त्यावेळेला असं सगळ्यांनी आम्ही बसून ठरवून त्याच्यावर आलो आहे, त्या इतर निर्णयापर्यंत आलो आहे की आपल्याला कुठेतरी निर्णय आणि हे संधी मिळायला पाहिजे काय ते आम्ही तर 100% ते सांगू शकत नाही की आजच्या घडीला की ते आमच्याबरोबर अटॅच आहेत, पण ते येतील ज्या वेळेला आम्ही अशा पद्धतीची एखादी ओबीसीची संघटना उभी करून त्या बाबतीत त्यांना मदतीला जाऊ त्यावेळेला ते आमच्याबरोबर 100% येतील असं आम्हाला खात्री आहे की ते आमच्याबरोबर येतील। ओके, आता बोलताना आपण तर संघाबाबत बोलतोय, एकदा दापोली आणि चिपळूण हां, अशा तिन्ही मतदारसंघामध्ये असे काही चेहरे ओबीसीचे तुमच्या नजरेत आहेत ना काही, म्हणजे कसं आहे आम्ही आता मागणी करतोय वेगवेगळ्या पक्षांकडे की त्या पक्षांनी ओबीसी द्यावा, कुठल्याही पक्षामध्ये असतील तर त्यांनी आम्हाला ओबीसी द्यावा, आम्ही त्याला मदत करू आणि त्याला आम्ही निवडून आणू असं आमचं म्हणणं आहे। असं आम्ही म्हणत नाही की हाच माणूस ह्या पक्षातनं द्या तोच माणूस त्या पक्षातनं द्या असं आम्ही म्हणत नाही आहे। आज हां, कोण करतंय कंबर कोण कसतंय, आता नाही दिलं तर मग कुणाला उभं राहायचंय, त्यामुळे चेंडू त्यांच्या पदार्थ टाकलाय, ते काय करणार माहिती आहे। आता एक गॉगलचं उदाहरण घेऊ आपण, तिथं आता जगताप आहे, शिगवणांचं शरद शिगवणांची नाव येत आहे, तर त्यांना जो उचलेल माणूस जो पक्ष उचलेल त्यांना तुम्ही सपोर्ट करणार का?
हो, त्यांना म्हणजे त्यांनी आम्ही बसून त्यांच्याशी चर्चा करून घेऊ किंवा तुम्ही कुठल्या पार्टीतून उभं राहणार, काय करणार, कुणाला मदत करायची आहे ते आम्ही ठरवून घेऊ आणि त्याप्रमाणे आम्ही त्याला मदत करू. थोडक्यात आज इतके वर्ष सत्तेत असलेले पक्ष आहेत, कसं आहे लक्षात घ्या, जो सत्तेत असतो तो त्या ताकदीने उतरतो, बरोबर आहे. आज जी सत्तेवाले पक्ष आहेत ते पक्ष जेव्हा उतरणार, बरोबर आहे, तुमच्या मागण्यांपेक्षा ते काय करणार आहे, वेगळ्या आज कुठली यंत्रणा वापरतात हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. आपण आत्ता ऐन वेळेला निवडणुकीच्या वेळेला मागण्या जेव्हा करतो तर ते कितपत नाही, ऐन निवडणुकीला मागणी आमची ऐन निवडणुकीची नाही आहे. गेले कित्येक वर्षाची 30-35 वर्षाची आमची मागणी आहे की ओबीसीना इथे मिळावं म्हणून. आणि त्या पार्टीमध्ये जे काम करणारे कार्यकर्ते ओबीसीचे असतील तर त्यांनी मागणी करायला पाहिजे प्रामुख्याने आपापल्या पार्टीमध्ये, आणि निवडणूक तिकीट घेण्याची धमक पण असली पाहिजे, तोच पुढे येईल ना. मग तो जर पुढे येत नसेल तर मग बाकीच्या संपूर्ण तालुक्यातील ओबीसी आणि इतर समाजाने हे आयत्या वेळेला किंवा तुम्ही म्हणता तसं आक्रमक भूमिका घेऊन तो पायंडा उचलत आहेत. त्या पक्षातले जे असतील त्यांनी लिडिंग करायला पाहिजे, मला तिकीट पाहिजे असं म्हटलं पाहिजे. ते जर म्हणत नसतील तर मग काय, त्यांना राहू द्या, तिथं आहेत ते पक्षात बरे आहेत म्हणून बाकीचे लोक त्याच्यातून उचल करतात, बाकी समाज आणि इतर सगळे समाज, असा विषय आहे तो. तुम्ही म्हणजे कसं, हां बरोबर. जर नाही झालं, नाहीच कोणत्याच पक्षाने त्याचा विचार केला नाही तर ओबीसी उमेदवार देणार.